आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. तारदाळ येथील पंचरत्न हनुमान जयंती उत्साहात साजरी. आमदार राहुल आवाडे यांची सदिच्छा भेट. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे पंचरत्न हनुमान मंदिर वेताळ पेठ येथे गेली 46 वर्षांहून अधिक काळ हनुमान जन्मोत्सव आणि महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कैलासवासी बाळ खांडेकर यांनी सुरू केलेले या धार्मिक कार्याला कुठेही खंड पडू न देता खांडेकर परिवाराच्या वतीनं हनुमान जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात येतो. इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे यांनी या कार्यक्रमासाठी सदिच्छा भेट देत बाळ खांडेकर परिवाराच्या धार्मिक कार्यासाठी सदैव बांधील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आमदार आवाडे यांच्या स्वनिधीतून मंदिराच्या संरक्षण भिंत बांधण्यासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खांडेकर परिवार आणि तारदाळ ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. आमदार आवाडे यांनी मारुतीरायाचे मनोभावे दर्शन घेत सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. माजी सैनिक शंकर खांडेकर, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रवण खांडेकर आणि परिवाराच्या वतीनं आवाडे यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी तारदाळ, वेताळ पेठ आणि संगमनार परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सकाळी हनुमंताचा जन्मकाळ पुष्पवृष्टी भक्तिमय वातावरणात झाली. बजरंग बली की जय या नामस्मरणातून मिळणारी ऊर्जा मनाला नवचैतन्य देणारी ठरली. कैलासवासी बाळ खांडेकर आणि परिवार यांच्या वतीनं योग्य नियोजन करून मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्राध्यापक मधुकर पाटील, ॲडव्होकेट अमोल खांडेकर कोल्हापूर यांनी उपस्थित राहून पंचरत्न हनुमानाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचेही शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तारदाळ ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी, भक्तगण, महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हनुमान जयंती उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्रावण खांडेकर.
महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.